विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना खेड्यांपर्यंत डिजिटल सुविधा पोहोचणं अत्यावश्यक आहे। मात्र यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधेचा गंभीर बोजवारा उडाल्याचं वास्तव समोर आलंय। 1203 पैकी फक्त 80 ग्रामपंचायतींना इंटरनेट, त्यातही केवळ 65 ठिकाणी सेवा सुरळीत असून उर्वरित ठिकाणी राउटर डाऊनचं कारण पुढे केलं जाते। यापुढे खरं तर सरकारची डिजिटल इंडिया ही घोषणा हवेतच असल्याचं चित्र आहे। पाहूया। यवतमाळ जिल्ह्यात 1123 ग्रामपंचायतींमध्ये राउटर डाऊन। डिजिटल इंडिया घोषणा केवळ हवेतच। ग्रामपंचायत सदस्यांना स्वखर्चातून इंटरनेट सेवा चालवावी लागते। यवतमाळ जिल्ह्यात 2000 पेक्षा अधिक खेड्यांचा कारभार सुमारे 1200 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमार्फत चालतो। ग्रामपंचायती डिजिटल नेटवर्कनं जोडण्यासाठी सरकारकडून वारंवार घोषणा करण्यात आल्या। महानेट मार्फत इंटरनेट सुविधा पुरवण्याची योजना राबवली जाते। मात्र प्रत्यक्षात 1203 ग्रामपंचायतींपैकी केवळ 80 ग्रामपंचायतींपर्यंतच इंटरनेट पोहोचलंय। त्यातही फक्त 65 ग्रामपंचायतींमध्ये सेवा सुरळीत सुरू आहे। 1123 ग्रामपंचायतींमध्ये राउटर डाऊन हे कारण देत सेवा ठप्प असल्याची माहिती आहे। यवतमाळ, नेर, बाभुळगाव, घाटंजी, महागाव, मारेगावसह अनेक ग्रामपंचायती इंटरनेट पासून वंचित आहे। काही ठिकाणी 4-5 वर्षापासून इंटरनेट सेवा उपलब्धच नाहीये। ग्रामपंचायत सदस्यांना स्वखर्चातून इंटरनेट सेवा चालवावी लागते। वारंवार निवेदनं देऊनही विभागीय कार्यवाही नाही। यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्ही ग्रामपंचायतीत मागील 4 ते 5 वर्षापासून इंटरनेट सेवा बंद आहे। 4 वर्षापूर्वी साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं होतं, त्यानंतर काही दिवसांनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। परिणामी ग्रामपंचायतीचं कामकाज विस्कळीत झालं आणि इंटरनेट सुविधेचं साहित्य हे सध्या धुळकात असून स्वखर्चानं इंटरनेट चालवावं लागत असल्याचा आरोप सरपंच प्रमोद नाटकर आणि ग्रामसेवक काळे यांनी केला आहे। संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं। तातडीनं इंटरनेट सुविधा सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनानं केली आहे। ग्रामपंचायत किन्ही ते यवतमाळ शहरापासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर आहे। यवतमाळ शहराला लागून सर्वात मोठी किन्ही ग्रामपंचायत आहे। या गावची संख्या 3500 लोकवस्तीची आहे। मात्र या ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट सुविधा नसल्यानं नाहक त्रास सहन करावा लागतोय। अनेकदा ग्रामस्थांचं बोलणं ऐकावं लागतं। यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, माहिती दिली, मात्र आतापर्यंत त्या निवेदनासंदर्भात पूर्तता झाली नाही। येत्या 3 ते 4 दिवसात इंटरनेट सुविधा व्यवस्थित करून द्या, अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरू असा इशारा देण्यात आला आहे। 5-6 वर्ष झाले नेट सुविधा पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतचे जे काही ऑनलाईनचे प्रमाणपत्र वगैरे किंवा इतर कोणत्याही गोष्टी काढायचं झाल्यास आम्हाला वैयक्तिक स्वतःचा खर्च करून आमच्या स्वतःच्या पैशाने तो ऑनलाईनचा खर्च करून तो काढावा लागत आहे। उद्या परवा आम्ही सीओ साहेबांना भेटून त्यांची तक्रार देणार आहोत। ग्रामपंचायतीचा सचिव या नात्यानं गावातील प्रत्येक नागरिकांना तोंड द्यावं लागतं। ग्रामपंचायतीमध्ये आलं की इंटरनेट सुविधा नाही, डॉक्युमेंट व्यवस्थित निघत नाही, बराच वेळ लागतो, अशा प्रश्नांचा सातत्यानं भडीमार होत असतो। 4 ते 5 वर्षापासून पूर्णतः इंटरनेट सुविधा ठप्प आहे। अनेकदा या संदर्भात संबंधितांना माहिती दिली, मात्र त्या माहितीचं आतापर्यंत निवारण झालं नाही। गावातले रहिवासी दाखले, उत्पन्न दाखले ऑनलाईन न मिळाल्यामुळे त्या स्थानिक लोकांना यवतमाळला किंवा इतर ठिकाणी जाऊन ते दाखले काढावे लागतात। सदर ठिकाणी आम्ही पंचायत समिती स्तरावर याबाबत तक्रार केलेली आहे, पण याबाबत कोणी वरिष्ठ स्तरावरून आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन किंवा त्या बाबतीत ठोस असा कोणताही पुरावा झालेला नाही आहे। आणि नेटचं काम लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामीण जनतेला त्याची सेवा प्राप्त व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे। ग्रामस्थांची कामं करत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। इंटरनेटसाठी स्वखर्चानं बॅलन्स भरावा लागतोय। हे पैसे आम्हाला परत मिळत नाही। ग्रामपंचायतीमध्ये काम करणं ही मोठी कसरत आहे। सुविधा नसल्यामुळे आम्हाला स्वतः आमचा मोबाईलचा हॉटस्पॉट वगैरे वापरावा लागते, तर त्याकरिता जवळपास बराचसा खर्च येतो आणि हा खर्चसुद्धा आम्हाला मिळत नसल्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे आणि लोकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्यामुळे लोकांची सुद्धा आम्हाला बोलणे खावे लागतात। तर शासन स्तरावरून ह्या सुविधा लवकर उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना सुविधा देण्यास आम्हाला अडचण येणार नाही आणि त्यांचे काम वेळेवर होईल। सरकारची डिजिटल इंडिया घोषणा आणि प्रत्यक्षात असलेले वास्तव यात मोठी दरी यवतमाळ जिल्ह्यात स्पष्ट दिसून येते। प्रशासन या समस्येवर किती लवकर तोडगा काढतं
याकडे ग्रामपंचायतींचं लक्ष आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.